पण मुख्यमंत्री होणं म्हणजे फक्त राजकारण कळणं असं होत नाही. आणि हाताशी यंत्रणा असणं, पोलीस, ईडी, CBI म्हणजे मी सर्व असं होत नाही. तात्पुरती व्यवस्था आहे. आपल्याला जे मिळालेलं आहे ते संयमानं सांभाळा. राहुल साहेब, एक इंटरव्ह्यू आला आहे आज राहुल गांधींच्याही इंटरव्ह्यूवर तुम्ही म्हणालात माल्याचा इंटरव्ह्यू आला आहे माल्याचा, ज्यात त्यांनी असं म्हटलं आहे की मी देशाबाहेर जातोय, हे मी त्यावेळेस तत्कालीन. पण ही काही नवीन गोष्ट नाही आहे ना. त्यांनी हे वारंवार सांगितलेलं आहे. पहिल्यांदा असं नाही, पहिल्यांदा नाही. हे वारंवार समोर आलेलं आहे. ही अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या कानावर घालून ते गेले की मी लंडनला चाललेलो. आणि संसदेमध्ये याच्यावरती नंतर विजय मल्ल्याकडून आतापर्यंत 14,000 कोटी रुपये वसूल केले असं अर्थ खात्यानं उत्तर दिलं. मूळ कर्ज किती आहे? 7,000 की 9,000? 7 ते 9 आहे. आणि वसूल किती केले? 14,000. ज्याच्याकडून 14,000 कोटी आपण ऑलरेडी वसूल केलेले आहात 7,000 कोटीच्या बदल्यात, मग विजय मल्ल्या गुन्हेगार आहे की नाही याच्यावरती सरकारने खुलासा करायला पाहिजे. लाडक्या बहिणीमुळे राज्यातले अनाथ मुलं हे वाऱ्यावर, कारण बाल संगोपन योजना याला पैसेच राज्य सरकारने दिले नाही. याच्यावरती SNC गटाचे जे नेते आहेत शिंदे आणि देवेंद्र फडणवीस आणि अर्थमंत्री असलेले उपमुख्यमंत्री त्यांनी ह्याच्यावरती भाष्य करणं गरजेचं आहे. सर्व योजना सामाजिक न्यायाच्या, गोरगरिबांच्या, वृद्धांच्या रद्द करून तो सगळा पैसा फक्त मतं विकत घेण्यासाठी वापरला जातो आहे. अनाथ मुलांनासुद्धा तुम्ही सोडत नाही आहात. हां, आश्रमशाळा त्याचे पैसे वळवले, आश्रमशाळांचे पैसे आपण वळवले. गोरगरिबांच्या, दलितांच्या वसतिगृहाला लागणारा खर्च जो आहे त्याचे पैसे आपण वळवले. तुमच्याकडे पैसे नाही तर सोपं कशाला करता? तुम्ही सांगा ना. ही योजना निवडणुकीपुरती होती आणि पुढल्या निवडणुकीला 3 महिने आम्ही परत ही योजना सुरू करू, हे तुम्ही स्पष्ट सांगा. चला, धन्यवाद. आप बताइए क्या है आपका? तो हिंदी में जानना चाहेंगे। राहुल गांधी ने कहा कि महाराष्ट्र इलेक्शन में एक ब्लूप्रिंट बनाया गया था धांधली करने का, इसको उन्होंने 5 स्टेप भी बताया। ऐसा है कि राहुल गांधी जी ने ये बात अंतर्राष्ट्रीय मंच पर भी कही है. बार बार हम सब लोग ये बात दोहराते हैं कि महाराष्ट्र का चुनाव इस प्रकार से, वो चुनाव हुआ ही नहीं. मैं कहता हूँ 2024 का महाराष्ट्र का चुनाव हुआ ही नहीं है. चुनाव हाईजैक कर दिया अमित शाह ने, देवेंद्र फडणवीस और मोदी. उनका प्रतिष्ठा का विषय था, इसलिए कि अगर संजय राऊत यांच्याकडून केंद्र सरकारवर टीका करण्यात येते. महाराष्ट्राची निवडणूक हायजॅक करण्यात आली असं संजय राऊत म्हणतायत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.